नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. गावातील गणपती आगमन ही अतिशय मंगलमय आणि आनंददायी परंपरा आहे. सकाळच्या शुभ मुहूर्तावर गावातील मंडळी किंवा कुटुंबीय वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गणरायाच्या मूर्ती आणायला निघतात. काही मंडळी गणपती बाप्पांना गाडीने आणतात, तर काही जण पायी चालत म्हणजे मोठ्या उत्साहात मूर्ती आणली जाते. गावातील कुंभारांच्या घरून मूर्ती घेण्याची परंपरा अशी जपली जाते. गणेश मूर्ती आणताना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ह्या जयघोषाच्या संपूर्ण वातावरण अगदी दुमदुमते की राव. म्हणजे ढोल ताशे, झाडू पथक, भजन आणि टाळ मृदुंग यांच्या निनादाने गावाचा प्रत्येक कोपरा भारावून जातो की राव. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाळी सर चालूच असते आणि त्या पावसातनच गणपती बाप्पा घरी आणला जातो. त्यामध्ये लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळेजण गणपती बाप्पाच्या गजरातच असतात की राव. म्हणजे सकाळच्या वातावरणात आणि त्या शुभ मुहूर्तावर गावात उत्साहाचा रंग भरतो आणि गणराय प्रत्येक घराघरात प्रवेश करतात. म्हणजे ही परंपरा आपल्या गावातील संस्कृती, एकजूट आणि भक्तिभाव जपणारीच आहे की आज ही पूर्वीप्रमाणे श्रद्धा आणि उत्साहाने गणपती आगमन साजरे केले जाते. बाप्पा ने गणपती आणला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज खेड्यापाड्यात ह्या गणपती बाप्पाचे आकर्षण अजून सुद्धा किती महत्वाचे आहे बघा की राव. आमचं कोल्हापूरमध्ये हसूर तुम्हाला गाव आणि आम्ही निघालोय आतश्री आर्ट्सला. म्हणजे आमचे मित्र मूर्तिकार संतोष कुंभार. आणि प्रत्येक भक्तांची ही मूर्ती वेगवेगळ्या पद्धतीची असते. कुणाची दगडूशेठ असते, कुणाची लालबाग, तर कुणाची बाळूमामाचे रूप दिलेले असते मूर्तीला. आम्ही आमच्या बाळांसाठी 5 वर्ष बाल गणेश घेतला होता, त्यामुळे आमची मूर्ती ही बाल गणेश होती. आज ही गावातल्या रूढी परंपरा कशा मस्त आहेत बघा की. म्हणजे एकेकाळी हा गणपती भातावर सुद्धा मिळायचा आणि पैशावर सुद्धा, आणि अजून सुद्धा ती तशीच चालू आहे. आणि गणपती बाप्पांचे आगमन घरी येणारा म्हणल्यावर चिमुकले असू दे, मोठ्या नावाचा किती आनंद असतो तो गणपती बाप्पा घरी आल्यावरच कळतो की राव.
गणपती बाप्पा कुंभारांच्याकडनं आणून घरी आणला जातो आणि ऑप्शन करून गणपती बाप्पासनी आत घेतले जाते घरामध्ये. आणि त्या गोष्टीचा आपल्याला आनंद वाटतो की पूर्वीपासून जी श्रद्धा आणि उत्साहाने गणपती आगमन झाले ते साजरे होते, त्यातच आनंद किती आहे बघा की. आणि ह्या पद्धतीमुळे संस्कृती आणि एकजूट आणि भक्तिभाव ह्या गावामध्ये राहतो. आमच्या गावामध्ये अशा पद्धतीने गणपती आगमन केले जाते. मित्रांनो, तुमच्या घरी ह्या पद्धतीने आगमन केले जाते का कोणत्या पद्धतीने ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.